नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी तुम्हाला कढी कशी बनवायची हे दाखवणार आहे. त्या अशा पद्धतीने कढी केली तर तुमची कढी फुटणार नाही आणि एकसारखी एकजीव होईल. त्यासाठी मी हे दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तुम्हाला जेवढी कढी करायची आहे तेवढं दही घ्यायचं आहे तुम्ही आणि बेसन मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं होतं, गाठी होत नाहीत आपल्या. एकदा हे फिरवून घ्यायचं आपल्याला. कढीसाठी मी तेल तापायला ठेवलेलं आहे. इथं तुपाचाही वापर इथं तुम्ही करू शकता फोडणीसाठी. जिरे मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला इथं कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता ठेचलेला लसूण टाकायचा. चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. म्हणजे लसणाचा खमंगपणा आपला कढीमध्ये उतरतो. लसूण चांगला आपला झालेला आहे सोनेरी रंगाचा. आपल्याला इथं ताक ओतून द्यायचं. दही जरा आंबट असलेलं घ्यायचं कढीसाठी, म्हणजे कढी आपली चांगली होते. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकायची. हळद तुम्ही फोडणीतही टाकू शकताय. आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आपल्याला. जेवढी कढी करायची तुम्ही आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकणार आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि कढीला थोडी उकळी येईपर्यंत हलवत राहायचं. पूर्ण उकळी येऊन द्यायची नाही आहे. उकळी आली की कढी फाटते. चांगलं ढवळत राहायचं आहे, म्हणजे चांगली कढी आपली एकसारखी एकजीव होते. अशा पद्धतीने कढी केली तर तुमची ही कढी फुटणार नाही. कढी मध्ये मध्ये हलवून घ्यायचे सारखी. पूर्ण उकळी येऊन द्यायची नाही आपल्याला कढीला, नाहीतर फुटते कढी. हे बघू शकता तुम्ही, उकळी यायला लागलेली आहे. अशी उकळी यायच्या वेळी हलवत राहायचं आपल्याला. या स्टेपला आपल्याला इथं कोथिंबीर टाकायचं. आधीच कोथिंबीर टाकली तर काळी पडते, त्यामुळं कलर बदलतो कोथिंबीरचा. त्यामुळं शेवटी कोथिंबीर टाकायची, म्हणजे कोथिंबीरचा रंग आपला छान आहे तसा राहतो. ही कढी आपली तयार आहे. नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. छान आपली कढी तयार आहे. नक्की अशा प्रकारे कढी करून बघा. तुमची ही कढी फुटणार नाही.